ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, तुम्हाला सांगण्यात मला अत्यंत आनंद वाटतो. का आनंद वाटतो? की माझ्या आत्मकथनाचे भाग जवळजवळ आता 50 झाले आहेत. म्हणजे 50 भाग पूर्ण झाले आहेत. आणि आज 50वा भाग तुम्हाला सांगण्यापूर्वी मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. तुम्ही मंडळीने बऱ्यापैकी प्रतिसाद दिला. मी आपल्या साध्या सिंपल भाषेमध्ये जसं आठवतंय तसं सांगत गेलो आणि त्याला तुम्ही गोड मानलं. आणि त्यामुळे मी 50 भाग पूर्ण करू शकलो. आता मला वाटलं होतं की 50 भागामध्ये आपलं सर्व आत्मकथन पूर्ण होईल असं वाटलं होतं. मी तुम्हाला तसं बोललो होतो सुरुवातीला की मी 50 भाग करू शकेल. आम्ही 50 भागामध्ये आत्मकथन सांगेल तुम्हाला. परंतु तुमचा प्रतिसाद बघता आणि मला आठवत चाललं त्यामुळं 50 भागामध्ये काही आटपलं नाही. 50 भागामध्ये माझं अजून फक्त 40%च झालं असं मला वाटतं. तर अजूनही मी म्हणतो की 100 भाग पूर्ण करू शकेल. आणि पुढचं पुढे पाहूया. पण आज 50वा भाग तुम्हाला सांगण्यापूर्वी, आत्मकथन करण्यापूर्वी मी तुमचे परत एकदा खूप खूप धन्यवाद मानतो, देतो आणि आभारी पण आहे. तुम्ही चांगला प्रतिसाद देतात याबद्दल. तर आता आपण पुढील 50वा भाग आज तुमच्या पुढे सादर करतोय. मंडळी, ओम नमः शिवाय. आत चरावे चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे जीवन गाणे, गात चरावे जीवन गाणे, गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मंडळी, आपण ऐकत आहात माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. मागील भागामध्ये आपण ऐकलं की मी माझ्या मेहुणीच्या म्हणजे दोन्ही मेहुणीच्या लग्नाला गेलो होतो. तिथं मला अपमानास्पद वागणूक भेटली वगैरे असू द्या ते. त्यानंतर 4-8 दिवसांनी केजमध्ये एक लग्न होतं आमच्याच पाहुण्याच्या मुलीचं. त्या लग्नामध्ये मी फोटोग्राफी करत असताना एक तिथून संबंधित असणारी पाहुणी एक भेटली मला. आणि तिनं मला हे मेहुणी कुठं म्हणजे तिथं मुलगा काय करतो याबद्दलची बरीच माहिती मला दिली. दिली. तर पुढे काय झालं पुढे ते आपण ऐकूया. तर त्या बाईची माझी भेट झाली. मग बाईने गप्पा मारायला लागले ते. मग ती एवढी गप्पा मारली काय जाणं मला कळलं नाही. तिनं सर्व सांगितलं की म्हणले तुम्ही म्हणलं फॅक्टरी किंवा म्हणलं घरी. तर तिनं सांगितलं फॅक्टरी पिक्टरीचं काही नाही हो, ती सावत्र भावाचं आहे, ते त्यांचं हॉटेल आहे वगैरे असं तसं. तर त्या मुलाचं काही नाही एवढं, ते सावत्र भाऊ या. बरं, सावत्र भाऊ आहे. आणलं मग बाकी तुमचं कायचं काय म्हणले, पिदाड आहे म्हणली. पिदाड? हां म्हणले, ते दारू पितंय म्हणले. म्हणजे एवढं काही नाही म्हणले ते. दारू म्हणजे एवढं दिसायला चांगले सगळे आपलं बरं आहे आपलं ते येतं. पण म्हणले व्यसनी व्यसनी त्याला त्याला कुठे इस्टेट आहे एवढी काय एवढी. तुम्हाला जसं सांगितलं म्हणलं लय मोठे म्हणले काय नाही मोठे वगैरे काही नाही. म्हणजे अहो मला लय ताण दिलाय ना म्हणलं ह्या लोकांनी. म्हणून तर माझी किंमत तिथं ज्येष्ठ जावायचं काय होते का म्हणलं कुठं मिरळ. हो ना, आम्हाला तसं जाणवलं ज्येष्ठ जावाय म्हणले असलं जावायची काय त्याला कुठे कुंकट हे करायला काय असं काही म्हणून आम्हाला कळलं म्हणूनच म्हणले. तर म्हणलं ती नाही कमी समजलं. पण तुम्हाला मुद्दामच सांगायला म्हणले मला तसं वातावरण बघूनच की खरी परिस्थिती तसं काही नाही. मला ते बाईकून कळलं की वास्तविक खरं काहीच नाही. पण त्या गोष्टीमुळं आमच्या बायकोवर एवढा परिणाम झाला होता की ती चांगले म्हणून माझं चांगलं नाही, मी गरिबीत दिलेले, पोरगा काही करीत नाही काही नाही, ह्याच्यामुळं जे आमच्या घरामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. आज आमचा चांगला सुखी संसार चाललेला केवळ ह्या गोष्टीमुळं
आमच्या दोघांमध्ये विदुष्ट निर्माण झालं होतं. याचं मला दुःख होतं ना. मग मी ही घेतली गोष्ट, आता ही दुसरी गोष्ट पण जाणून घ्यायची म्हटलं. मला ती येळच लागलं. म्हणलं कारण का असं देव माझ्या भलेवर होता. मी जे देवाचं करतो ते काय ही नव्हतं. देव मला बरोबर करतो. कसं असतं, ज्याचा देव पाठीशी ना, ज्याच्या मागं देव पाठीशी ना, तिथं काही अडचण नसतात काही. त्याच्यामुळं काही घाबरायचं काम नसतं, तुम्हाला पण सांगतो. आणि मग मी आता एक दिवशी सुट्टी काढून म्हणलं ही एक शोध घ्यायचा. म्हणलं ही जी आता माझ्या बायकोच्या पाठची जी पोरगी दिली तिचं तिकडली परिस्थिती बघायची. म्हणलं किती मोठे तर काय एवढं काय याचं विशेष हे पण बघून घ्यायचं म्हटलं. मग ती म्हटलं ती शोध लावायचा. म्हणजे एवढं कसं असतं, आमच्या पाहुण्यामध्ये पाहुणे कुठून ना कुठून असतात, कुठल्याही कुणाच्या बी, तुमच्या बी नात लागत कुणी ना कुठं लिंक असतातच. मग ते शोध लावत लावत मी कुठंतरी म्हणजे असं इकडून तिकडून लावत सापडलं. मला बी लय जवळून सापडलं. आणि मग चौकशी मी केल्यानंतर कळलं मला पण, हां ते नोकर होता पण एवढा काही स्टँडर्ड नोकर वगैरे काही नव्हता. एका संस्थेमध्ये होतं, म्हणजे हायपाय नोकरी वगैरे काही नव्हतं. नोकर होता पण गावाकडे काही त्यांना जमीन जुमला काही तसलं काही नव्हती. असं काही नव्हतं. म्हणजे ज्या ह्यानं वजनात लय बोलले ना तसं काहीच नव्हतं. चांगलं स्थळ म्हणून मला नावं ठेवले. तर मग ते बी मला एक माहिती भेटली. मला काय ते नाही, चांगलं असलं चांगलं असू द्यायचं होतं. पण मी काय एवढं शोध घ्यायला चालू केलं की ज्या गोष्टीमुळं मला संसारामध्ये त्रास व्हायला, विघ्न आणायले, म्हणजे नवरा बायकोमध्ये भांडण तयार झालं ना, म्हणजे दुमत व्हायला लागलं ना, ते चांगलं भेटलंय ही खराबच आहे, हे चांगलं भेटलंय हे खराबच आहे, या गोष्टीमुळं मला गरज पडायला लागली. मग चौकशा केल्यानंतर ते बी कळलं मला. आणि विशेष म्हणजे तो पण दारू घेतो, दारू वगैरे म्हणजे रॉंग साईडचा कार्यक्रम. सभ्य म्हटलं म्हणजे मी स्वतःच सांगत नाही, मी स्वतःबद्दल बोलत नाही. सभ्य म्हणलं तर कुठलं न व्यसन करणारा पैकी म्हटलं तर मी होतो सगळ्याच गोष्टीत. पण कसं आहे, किंमत कळायला वेळ लागतो. मला कुठलं तर थोडंच व्यसन होतं, कुठलं काहीच नाही. मी देवधर्मातला माणूस आहे, देव मानणारा. मग ह्याच्यामध्ये कुठं हे होते, जे चांगलं 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 म्हणत होते का नाही, मग चांगले कुठं येतं ह्यांचं. हा बी व्यसन करणारापैकी निघाला, ते बी व्यसन करणार. ज्या लोकांनी म्हणजे चांगलं म्हणून मला ताण दिलाय, चांगले ती लोक असं तसं, मग कुठं चांगली काय मग मला कुठंतरी वाटायला गेलं बरं. मला पण माझ्या डोक्यात एकच की ह्या लोकांनी मला ताण दिलाय म्हटलं, माझा संसार उद्ध्वस्त करायला लागले ती. पण म्हणायचं नाही म्हटलं. असं करता करता मग 4-8 दिवसांना बायको बी आली, समजा सगळं झाल्यानंतर. पण आल्यानंतर हळूहळू त्याला रुटीन लागलं. पण माझ्या डोक्यात आता ही जी मला मीच काढायचं ठरविलं, पण ह्यांनी बी कुठंतरी कधीतरी म्हणायला चालू केलं. पण ह्यांना बी थोडं थोडं कळलंच ना, बायकोला बी कळलं ना. कसं असतं, जास्त दिवस फुसारके राहत नाहीत, कधी ना कधी कळतंच. पण म्हणायचं नाही ना आता त्यांनी. म्हणजे बायको कुठं बरं, काही दिवस 9 दिवस संपले आणि हळूहळू हळूहळू म्हणजे चालू झालं त्यांना, म्हणजे लिंक लागायला, तिकडं काय करतंय हे जावायला. मग ही ज्यावेळेस ती तिकडं जावायकडे गेले त्यावेळेस तिथली रिअल परिस्थिती कळली. खरं काय कुठं काय, मग हळूहळू हळूहळू लक्षात आलं. मग ते कुठला कोण कुणाचा कोण आहे, ते जावाय कुठून कसा कुठला हे काय आहे, हे सगळ्या गोष्टी त्यांना मग त्याला थोडं थंडपणा आला त्यांच्यामध्ये, थंडपणा थोडासा. पण माझ्यामध्ये जे हे झालेलं हृदयाला जे भिडणाऱ्या गोष्टीत नाही, असं चांगलं आहे वगैरे असलं तसलं ही लागलेलं माझ्या मनामध्ये. मग आमचं चालू झालं संसार, आपलं चालू झाला रुटीनमध्ये, आपलं कामं करायचे, हे करायचं. पण ह्या गोष्टीमुळं मी
समजा बायकोला काय गोष्ट सांगायची, काय नाही सांगायचं, किती सांगायचं, पैसे किती, कुठं काय, ही जरा माझं सांगणं बंद झालं. केवळ तिनं तसं तिकडलं ऐकून केल्यामुळं मी जी काय करायचं, बोलायचं सगळं, बोलत नसाच नाही, बोलायचं सगळं चालायचं आमचं. पण मनामध्ये ही राहिलं ना की मी हिच्यासाठी काहीतरी करायचं होतं, तर आता मला थोडंसं नको वाटायला लागलं. आणि आता म्हटलं जसे राहीन ना, चांगले आपलं चांगले राहिली, जसं आपण जसं पुढे चालायला तसंच राहायचं, जास्तही दाखवायचं नाही, आणि आपलं आपलं कामं करत राहायचं. असे दिवस चालले. मग आणि चालू असताना मी माझ्या कामावर आपलं जाणं येणं, केजला जायचं, ही करायचं, तिकडं जायचं, ही करायचं. मग आमच्या घरची हिचं बी आपलं थोडंफार शिवायला, मग ही बी थोडीशी रगेल बनली होती. आता उलटं बोलायला ही चांगली शिकलेली होती, आणि आता गावात बी चांगल्या ओळखी झाल्या होत्या. म्हणजे आता रुटीनमध्ये चांगलं झालं होतं, लागले होते मार्गी. असं करता 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 चालले, एक ना एक दिवस चाललं मी आपलं तिकडं लोकांचे ते काम करायचं. मग म्हटलं आपण दुकान टाकावं, आपलं आपलं प्रायव्हेट, कारण बऱ्यापैकी आता पैसा येत होता. आणि पैसा येत असताना आपलं दुकान आपलं आपलं चालू करायचं, हा विचार करायला लागलो. मग हिचं डोक्यात काय की घरी आता ही आई वडिलाबरोबर, म्हणजे वडील काही भांडत नव्हते, काही नव्हते, पण आईचं आणि त्याची किरकिरी व्हायला, तिला वाटायचं की आपलं नवऱ्यानं म्हणजे आपलं केजला राहावं. मग ही तिच्या डोक्यात नवीनच खूळ चालू झालं, केजला अगर इकडं म्हणजे घरी नको इथं राहायचं, शहरात राहायचा विचार. मग असं करता मग ती कुरबुर 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 कुरबुर. मग इथं मी म्हणलं माझ्या डोक्यात कसं शहरात राहायचं नाही, कारण शहरात राहायचं खर्च ही, पण इथं घरी चांगलं आहे, किती 10 किलोमीटर आहे गावांनी, इथं घरी आपलं बिनखर्चाचं ही आहे, तिथं किराया द्या र, कुठाने करा र, काय गरज आहे, काय गरज. आणि तिथं शहरात राहून तिथं काय करायचं, म्हणजे माझं मी काम करेन, हे ना काय करायचं, खर्च वाढतो. आणि तिचं आता जमाना गेलं तर ना, आमचं दोघांचं सूत्र जमाना गेलं ना. सूत्र जमत नसल्यामुळं मी टाळायलो केजला म्हणजे राहायचंही. मग त्याच्याबद्दल बी किरकिरी व्हायला लागल्या, म्हणजे रुसवे फुगवे चालूच झाले. चालू म्हणजे तिचं मत कसं की आता म्हणजे तिच्या बहिणीच्या तिकडं, म्हणजे तिथं नवऱ्यानं घेऊन तिकडं गेला, काय वर्षभर काय ते ठेवलं होतं काय ते म्हणा, पण पुन्हा तिकडे घेऊन चालला. मग इकडे बी आमच्या हिनं बी जावा, म्हणजे मी तिला म्हणजे आईबापापासून इथून म्हणजे आपण दोघांनीच राहावा, हे विचार. माझं राहण्याबद्दल काही नव्हतं, पण माझ्या मनामध्ये जी भावना होती ना, पहिली जशी सुरुवातीला होतं तसं माझ्या मनात राहिली नाही. कारण ही माझ्या तिच्याकडून अपेक्षा काय होत्या की तिनं मला सांगितलेलं आहे का, उलटं बोलू नये, काही करू नये, ह्या गोष्टी हव्या होत्या ना मला, ते होत नव्हत्या मला. तिला काही एकंदर बोललं ते तिसरं बोलायला चालू झालं, एक दोष निर्माण झाला. त्याच्यामुळं काय होतं, माणूस तितक्यापुरतं बोलतो, पण मनामध्ये एखाद्या माणसाच्या मनामध्ये जर गैरसमज होत गेले ना, तर वाढतच राहतात. मग त्याच्यामुळं मी टाळायलो. नेऊ शकत होतो केजला, राहण्याची काही सोय नव्हती, अशातला काही प्रकार नव्हता. एवढं माझं चांगलं होतं तिथं केजमध्ये झालेलं की ज्या यांच्याकडे राहत होतो मी, ज्यांच्या रूम केले होते मी तिथं केजमध्ये, तिथले जे गुरुजी होते, म्हणजे नाळवंडीकर गुरुजी, त्यांनी मला माझ्याकडून किरायासुद्धा घेत नव्हते. मग मी द्यायचो म्हणून द्यायचो किराया, कारण काय त्यांचं माझं काय नातं होतं काय नाही मला काही माहीत नाही. ती माळीचे, मी गोसावी, पण मी एवढा जरी असलो लहान, कितीतरी त्यांचे मुलं मोठमोठे त्यांचे, आणि ती माझ्या म्हणजे कुंभेफळला होते त्यावेळेस ती माझ्या भावालाचे गुरुजी होते, ते म्हणजे मोठ्या भावाचे. ते रिटायरमेंट वगैरे सगळे झालेले होते त्यावेळेस. पण ती काय होतं की मला ती आवाजावं बोलायची,
गुरुजी गुरुजी आवाजावर बोलायची म्हणजे महाराज म्हणायची मला. ज्यावेळेस मी त्या भाकऱ्याच्यात होतो तिथं काम करायला, तर ती तिथून जाता येता नमस्कार महाराज म्हणायची. मग आणि ते गुरुजींचं असं नावलौकिक होता की सगळे त्यांना आदराने बोलत होते. आदर्श शिक्षक म्हणून ते नावाजलेले होते गुरुजी. गुरुजी काही साधे नव्हते ते. नाळवंडेकर गुरुजी म्हणजे साधे नव्हते. एक संस्थेवरले चांगले ते एक प्रतिष्ठित माणूस होते ते. त्यांचे मुलं चांगले नोकरदार, नातू म्हणजे चांगले शिकायलेले, सगळे म्हणजे चांगलं आणि मान सन्मानातले होते ते. आणि तो व्यक्ती, तो मनुष्य मला नमस्कार करतो, आवाजावर बोलतो, म्हणजे मला कुठेतरी वाटलं अरे काय असं ना आपल्यामध्ये. लहानच होतो ना मी. मग ती कधी बी चलत जाता जाता रस्ताच होता ते तिथून पेठमधून, मंगळवार पेठमधून रस्ता, मग तिथं जाता नमस्कार महाराज म्हणायचे. मग असं करता करता मग एक दिवशी असं चला चहा प्यायला असं नेलं. म्हणजे आपल्या चहा वगैरे पण म्हणले तिथं लोक तुम्ही दुकान का टाकत नाही तुमचं. त्याने काढलं. म्हणलं दुकान नाही हो, म्हणलं आपली परिस्थिती नाही असं तसं म्हणे तेवढं. म्हणले काय नाही, म्हणलं जागेला किराया वगैरे. म्हणले काही नाही, म्हणले आपली जागा आहे ना, म्हणले ही तिथं दुकान काढून देतो म्हणले तुम्हाला. त्यावरच म्हणले तुम्हाला दुकान काढून देतो आणि तुम्ही इथं चालू करा म्हणले, तुम्हाला किराया काही नका देऊ मला. मी विचार करायला लागलो की या गुरुजीला काय वाटलं असेल माझ्याबद्दल की मला किराया देऊ नका म्हणते, दुकान काढून देतो म्हणते. पण मग हो हो करीत 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 मग पुन्हा दुसरी एक गोष्ट तिथंच एक होती. मी जिथं माझं ते त्या भाकरी दुकान तिथं एक सुतार म्हणजे वयस्कर दोघं जोडी होती. वयस्कर जोडी. त्या वयस्कर जोडी आवळेजवळ होते ते. त्यांची पण जागा होती. ते म्हाताऱ्याचं माझं लय चालायचं, कारण मी बोलायचं. मग महाराज महाराज ते पण म्हणायचे मला. मग ते म्हणले, मग असंच बोलत बोलत म्हणले महाराज म्हणले आपली जागा आहे म्हणले, ही जागा म्हणले ही राहू द्या दुकान तुम्हाला. म्हणलं हो माझे पैसे कुठे एवढे द्यायला एवढे. म्हणजे जसे येतील तसे द्या. म्हणजे मला ऑफरला यायला होत्या. म्हणजे तसं मला सांगायचं तात्पर्य का की मला असं घरी ठेवायला, घरी तिथं घर करायला काही अडचण नव्हती. पण माझं मन कसं ही माझ्या मनासारखं वागत नव्हती ना. मला वाटायचं की नंतर सगळं आपलं ऐकावं, सगळं हे करावं, म्हणजे असं उलटं बोलू नये, काय बोलू नये. मी नवरा आहे ना. मग ह्या गोष्टी होत नव्हत्या. मग म्हणून मी तिचं ऐकायचं नाही. नाहीतर मला ते सुतार म्हणत होतं की तुम्हाला जागा तुम्हाला राहतो, जसे येते तसे पैसे येतात. म्हणजे दुकानच माझ्या ताब्यात दिलं होतं, म्हणजे असं म्हणजे जागा साधं बांधलेलं होतं त्यांनी, ते द्यायला होते. गुरुजी मला किरायानं न किराया राहतात द्यायला होते. मग मी विचार हे बायकोला नेण्याचा विचार करायचा नाही, तर ही आपण बघूया म्हणलं दुकान. आणि असं करता करता ते गुरुजींनी मला तिथं शीत दिलं, दुकान करून दिलं त्यांचं स्वतःची जागा. आणि मी स्वतःचं दुकान तिथं चालू केलं गुरुजीच्या जागेमध्ये. मग गुरुजी बऱ्याच वेळेस म्हणले महाराज तुम्ही दररोज येणं जाणं करता. आता सायकलीवर जायचं, गाडी थोडी वेळेस गाड्या नव्हत्या, मग मी सायकलीवर येणं जाणं करायचं ही. तर म्हणले उगाच येणं जाताना घरी तरी काय करता म्हणले, जाताना सकाळी येता नुसतं झोपण्यासाठी जाता म्हणले घरी, तर इथंच राहणं म्हणले, आपल्या रूम आहेत म्हणले, इथं खोली येतं काय, एक खोली राहू दे तुम्हाला, का दोघं तर नवरा बायकोत म्हणले तुम्ही, उगाच जा जा या काय करतात म्हणले. तर नाही म्हणलं गुरुजी. आता का म्हणलं कशासाठी, त्याचं कारण काय होतं, गुरुजी दिले होते. पण हिचा स्वभावामध्ये जे चेंजेस झालं होतं, बदल झाले होते. काय ही पटकीने बोलायची, प्रतिउत्तर द्यायची, ही मला कुठेतरी खटकायले होते. जर समजा मी इथं गुरुजी मला एवढा चांगलं समजते आणि गुरुजी त्यांच्या घरामध्ये त्यांचा वाडा होता, त्या वाड्यामध्ये आपल्याला रूम दिले त्यांनी, आणि रूममध्ये जर ही केले राहिलो उद्याच्याला हे मला उलटं सुलटं काही बोललेले काय झालं तर म्हणलं गुरुजीले काय वाटतं, हे असं वाटायचं मला. म्हणजे ही आपल्या म्हणजे आपल्या मनासारखं राहत नाही.
म्हणजे उलटं बोलणं काही ही जे त्याच्यावरती नवीनच चालू झालेलं होतं याच्यामुळे मी टाळायलो होतो. पण तिचं खूप इच्छा की केजला जाऊन राहावं म्हणून ती पुन्हा एक दिवशी भांडणं करून अजून घरच्याने ती गेली तिकडे पुन्हा. मग जसं ती लोक तिकडून आधार द्यायचे आणि न्यायचे तिला की तसं मग माझ्यात आम्हा दोघांमध्ये म्हणजे तिरस्कार निर्माण व्हायला लागला आमच्यात दोघांमध्ये. म्हणजे जी ही आहे ना प्रेम असतं नवरा बायकोचं प्रेमागर ही की ही लोक माहेरची लोकांच्या आधारामुळे हिच्यामध्ये जी बदल होत गेले. आता ही माझं नशीब हा विषय वेगळा आहे. पण तुम्हाला हे का गोष्टी सांगायच्या की ह्या गोष्टीमुळं काय होतं की जर मुलीला मायबापाने जास्त आधार दिला तर मुली शेपारलेवणी करतात, त्यांचा संसार मोडतो. आता मी मोडू दिला नाही, मी टेकून धरीत होतो, ही विषय वेगळा आहे. पण असे सारखंच खालीवरी 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 हा प्रकार होत होता. मग जायची निवड आपली तिला चार म्हणजे तिला आता म्हणजे इथं तिच्या मनामध्ये मी कसं तरी बाहेर काढायचं, या घरातून मला बाहेर काढायचा विचार. आणि त्याच्यामुळे आमच्यामध्ये दुरावा जास्त निर्माण होत चालला. मग दुरावा असा की मग माझे विचार अजून व्हायला लागले की अरे आपण ही सांसारिक जीवन आपल्यासाठी नाही आहे, आपण बळच घोड्यावर बसायला लागलो, आपण हे सगळं त्यागलं पाहिजे. म्हणून पुन्हा काहीतरी निमित्त काय म्हणजे आता म्हणजे जे आता संततीच्या बाबतीतलं मी काय सांगायचं तात्पर्य म्हणजे संतती म्हणजे न होऊ देण्याचं माझं. आता तिला वाटायचं पण मग संतती न होऊ देण्याचं कारण म्हणजे अरे म्हणलं ही बायको नीट राहत नाही, ह्या बाळाचं पुन्हा उद्याच्याला काय प्रॉब्लेम, म्हणलं बाळ जर झाले तर बाळाचं काय करणार आहे, म्हणलं ही हिचा स्वभावच नाही, म्हणजे स्वभाव ही असली चिडचिड करायला लागली काय करायली. मग मला नको होते लेकरावर संस्कार नको तशी पाहिजे होती, म्हणून मी बाळाचा विचार करत नव्हतो. मग ही त्यांना वेगळंच वाटलं की घरच्या लोकांना बी वाटलं की हिला बाळ नाही म्हणून ही चिडचिड करायला लागली असं. पण माझ्या डोक्यात हा वेगळाच विचार होता, कारण बाळ नको आत्ता तरी, कारण ही जोपर्यंत चांगली हिची सुधारणा होत नाही तोपर्यंत बाळ नको आहे आपल्याला. हे असं चालले दिवसांदिवस चालले होते. तोपर्यंत इकडे काय झालं, हा मुली झाले बाळ म्हणजे मुली झाल्या इकडे, म्हणजे ह्या आमच्या एवढं वर्ष झालं की त्यांना पटकीने राहून गेली. मग त्यांना इकडे त्यांनी बाळ झाले मागून लग्न होऊन की पुन्हा अजून हिच्या पोटात कालवायला लागलं. म्हणजे त्यांचं मागून लग्न होऊन बिरवींना बाळ झाले तर आपल्याला का बाळ होत नाही, म्हणजे अजून जे जुळायचं का नाही आमचं ते अजून हिसकून चाललं. म्हणजे परत म्हणजे बहिणीचंच किती चांगलं झालं. बहिणीन ही कुटुंब ही बाळ जी असतात ना, बाळाच्या मनावर ही विचार ही संसार मोडण्याची लक्षण आहेत. मग बाळा झाले की तिला हिला बी आनंद झालंय आपल्याच नाही. म्हणजे पुन्हा अजून आमच्या अजून त्या सासरकडल्या मंडळा घ्यायला पहिला बाळ नाही, मग ती नवरा हा नवऱ्याचं ह्यांचं काही जमत नाही. पुन्हा अजून गैरसमज, पुन्हा आमच्या विरोधात अजून ही चालू, हे जे संघर्ष चाललेला होता ना ते भयानक कार्यक्रम होता. म्हणजे सुख नावाचं जे असतं का नाही समाधान, हे नाही एक गेलं की नवीन एक काहीतरी पडायचं, एक गेलं की नवीन काहीतरी पडायचं. त्याच्यामुळं जी हे असतं ना, मग हे जे व्हायला वाईट व्हायला नव्हतं, मी विचार करून तुम्हाला सांगतो ही वाईट गोष्ट नव्हती, ही चांगलीच गोष्ट होती एकंदरीत. का होती चांगली की जेणेकरून ही प्रापंचिक जीवनातून बाजूला जाऊन एक देवाच्या कार्याला, कारण देवाच्या कार्यामध्ये प्रापंच ह्या गोष्टी जमत नाही. जर समजा ही माझं मनाला समाधान मानण्यासाठी काय करायचं की ही अशी का वागते, हे देवाचं काम आहे. देवानं मुद्दा म्हणून तिला बुद्धी तशी देतोय. का देतोय की हा जर हिनं चांगलं राहिलं ह्याच्याबरोबर चांगलं तर ही तिच्यात नादी लागन, हिच्या प्रेमामध्ये गुंतून जाईल. आणि प्रेमात गुंतल्यानंतर ह्याचं देवदेव करायचं ह्याला नको वाटेल, देवाच्या ह्याच्यात येणार नाही. म्हणून कदाचित देव मुद्दा म्हणून तिला बुद्धी देत असेल तसं, असा पण कधी कधी विचार यायचा की बायकोचं ह्याचं जर ही बायको जर ह्याला लयच गोड बोलून प्रेमानं जर राहायला लागली तर ही इकडं देवाचं ह्याचं जे देवाचं जे सामाजिक देवाचं जे कार्य करायचं ह्याला काय पुढे ते होणार नाही याच्यानं. हा एक विचारायचा की अरे
याच्या मग देवाचं पण असू शकतं. कारण मी ज्यावेळेस माझी पत्रिका बघत असं त्यावेळेस त्याच्यात मग ती होतं, पत्रिकेमध्ये लिहिलंय हा शुभभक्त असेल, हा धार्मिक वृत्तीचा शुभभक्त. मग पुन्हा अजून समाधान मानायचं. भांडणं झाले की अरे बायकोचं सुख नाही, प्रापंचिक सुख नाही, याचा अर्थ देवाचंच काम आहे. देव मुद्दाम होऊन आपल्याला ह्या प्रापंचिक जीवनामध्ये पडू देत नाही. पुन्हा अजून जागेवर यायचं. मग केलं तर हिला अजून काय करू दे, बोंबलं ते करते, जाऊ दे जसं होईल तसं. म्हणून काय व्हायचं, हे गेली तर गेल्यानंतर काहीच म्हणायचं नाही, आणायचं नाही, काहीच नाही. मी कधीच ज्यावेळेस रुसून कुसून गेली ना, मी कधीच आणायला गेलो नाही, तुम्हाला खरं सांगतो. रुसून गेल्यानंतर असं कधी माझं ते सासरवाडीशी अथवा त्यांच्या ह्याच्याशी काही जमत नव्हतं. मी कधी त्यांच्यात मुक्कामाला त्यांनी माझा कधी हे केलं नाही, पाहुणचार असं लईच आलाय जावई म्हणून कधी अगर त्यांना लाड आपल्याविषयी प्रेमच नव्हतं. मी जातच नव्हतो तिकडं. मी शक्यतो गेलो तरी सकाळी गेलं लगेच घेऊन यायचो. मी जरी संपूर्ण राग गेलेलं कधीच, जेव्हा राग केली, अगर काही घरात भांडण करून गेली तर मी कधीच आणायला घेऊन जात नव्हतो. कारण मला काही तसं काहीच वाटत नव्हतं. म्हणजे माझं मन इतकं हे झालं होतं की जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. मी तुम्हाला पण सांगत असतो, जो हुआ तो अच्छा हुआ, जो होगा वही भी अच्छा होगा. ज्याच्या हिना असं करायला बरोबर आहे, ही देवाचंच काहीतरी याच्या मागे उद्देश आहे असं म्हणत चालायचं मी समाधान. कारण शी असं केलं मी आपलं, मग मला इतकी अगोदरच मला ते हाताने करून खायची होती, चाललं आपलं हाताने करून खायला. त्या गेलेल्याचं दुःख नाही, आलेल्याचं सुख नाही. म्हणजे आली म्हणून लय आनंद वाटायचा आणि गेली म्हणून लय दुःख, असं काहीच नाही. म्हणजे ही जी वृत्ती चालली, एक धार्मिक ह्याचा विचार केला तर त्यांना जो लोकांनी तिकडल्या लोकांनी वाटायचं, अरे म्हणले हिचं नवरं म्हणले आली तरी 8-8 दिवस 15 महिने राहते तरी हे कसं येत नाही, विचार येत नाही, काय नाही, अगर ये म्हणत नाही, काय नाही, लयच तुझा नवरा ही म्हणली असं तोच. पुन्हा अजून हिच्यात तिरस्कार व्हायचा. मग तिला वाटायचं की नवऱ्यानं यावं, न्यावं, असं करावं, तसं करावं. पण मी, कारण ही देवाचं कार्य आहे म्हणायचं. देव मुद्दाम होऊन बुद्धी देतोय, मला तिच्यापासून दूर करतोय. आणि त्याच्यामुळे आणि ती दुसऱ्याचं काय होतं, त्या मेहुणी एक जवळ, मेहुणीचा नवरा येणं, 4-4 दिवस राहणं, 2-2 दिवस राहणं, मेहुणी येणं, तिथं राहणं, अगर तिथं आलं की राहणं पिणं यायचं असं. मग माझं तसं नसायचं. कारण त्या लोकांची आपल्याबद्दल किंमत कमी नाही. आता ती राहणं ही त्यांचं वेगळं होतं, ते राहायचे त्यांचं. आता जोपर्यंत त्यांना म्हणजे नोकरदार म्हणून त्यांची असं इज्जत काही करीत असतील, काही असेल, आपली कोणी इज्जतीचं काय. आणि ते मला त्याचं इज्जतीचं वाटतच नव्हतं, कारण आपल्याला ती माणसं कळत होता. मी माणसाला ओळखतो, ही तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासूनच. त्या माणसाच्या डोक्यामध्ये काय चाललंय, आपल्याविषयी किती प्रेम आहे, हे सगळं कळायचं ना. आपल्याबद्दल किती त्या समोरच्या माणसामध्ये प्रेम आहे, काय आहे, हे कळलं असल्यामुळे काय जायचंय, आपली तिची किंमतच नाही तिथं, जायचं का. माणसानं जर आपली किंमत केली, काय केलं तर जाऊ वाटेल ना. कधी बी तिथं जातीचा नात्याचा काही संबंध नसतो. तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटतं, तुम्हाला जर वाटत असेल तर मला तुमच्याकडे येऊ, अगर तुम्हाला माझ्याकडे येऊ वाटेल. ही किंमत त्याच्यामध्ये एक भावना, ही एक भावना आहे, आपल्या पोरीचा नवरा आहे, अगर काहीतरी आपण त्याला थोडंसं काहीतरी भावना चांगली असं ठेवावं, असं जर वाटलं तर मला तिकडं आकर्षण निर्माण होईल. आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हटलं. ही माझ्याकडे ऑटोमॅटिक शिकत गेलो. म्हणून जास्त सांगायचं तुम्हाला का, मी म्हणतो ना, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, ही गोष्ट का बोलतो तुम्हाला सांगतो का, की जाणून बुजून माझ्याशी संघर्ष जीवनामधून मला शिवभक्ती करण्याचं जास्त अजून पुढे हे येड लागलं. कारण मला वाटायला की मला एक सुखाचा मार्ग सापडला. हा म्हणजे सांसारिक जीवनामध्ये सुख नाही भेटत, तर सुख समाधान कुठं भेटायला, मला सुख समाधान भेटायला माझ्या ह्या भक्तीमध्ये, एक देवाच्या कार्यामध्ये. म्हणून मी ऑटोमॅटिक हळूहळू म्हणून माझं नावच मी असं काय ठेवलं, आत्मकथनाचं, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. संघर्ष करत होतो म्हणून मला मार्ग इकडं शिवभक्तीचा सापडत गेला. म्हणजे मी पूर्वीपासूनच शिवभक्ती करतो असं करतच होतो, पण जास्त 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 माझ्यामध्ये जास्त जी भर पडत चालला, जास्त म्हणजे ही होत चाललं, केवळ त्याला कारणीभूत माझी बायको.
आणि बायको वाईट नाही, तुम्हाला जाताच सांगतो, बायको आहे म्हणून मी हिच्यात शिरलो. बायकोनं जर मला चांगलं चांगलं गोड गोड बोलली असती, लईच मायानं जवळ केलं असतं, असं करत लईच माया दाखवली असती बायकोनं, तर मी हे मार्गात शिरलो नसतो, शिवभक्तीमध्ये आलो नसतो, देवदेव झालं नसतं. एवढं लक्षात ठेवा. कारण देव बुद्धी देतो तशी, ते तसं वागतं. म्हणून जे होतं ना ते चांगल्यासाठी. ठीक आहे, आपल्याला संसारिक एवढं पाहिजे तसं सुख भेटत नाही, अगर भेटलं नाही बाजू वेगळ्या, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु मला इकडं मार्ग सापडला. तिनं जर लयच कोंबळलं असतं, लयच जवळ माझा नवरा माझा नवरा नवरा माझा माझा नवरा माझा नवरा असं असं करून बसली असते ना, तर मी इकडं तुमच्याकडे आलोच नसतो, तुमची माझी ओळख झाली नसती आणि हे ह्या मार्गात म्हणजे जास्त राहील नसतो. माझा प्रपंच लेकरा माळण आसन तसन तसन करीत करीतच बसलो असतो आणि तुमची माझी काही भेट झाली नसती. तर त्याला कारणीभूत माझी बायको आहे. तर जरी मी जरी तसे स्वभाव असले तरी कधी तिच्या तिच्या ह्याच्यामुळे तिच्यामुळे मी तुमच्यापाशी या. ते बायको तशी राहिली तिनं म्हणून मी तुमची माझी भेट होती. आलं लक्षात? तर अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायच्यात पुढे काही काही आहे, तर ती सांगणार आहे. पण आजच्या भागापुरतं एवढंच. तर मंडळी परत भेटणारच आहे पुढील भागात. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहून माझं आत्मकथन ऐकत राहा. पुढे काय होणार आहे ते